स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 25 एप्रिलला आपण पाहणार आहोत की रम्या पार्थची माफी मागत असते। एकदा मला माफ करून तू तुझ्यासोबत मला ऑफिसमध्ये घेऊन चल, मी मागचं सगळं काही विसरली आहे असं ती पार्थला समजावत असते। पार्थ तिच्या या वागण्याला भुलून ऑफिसला यायची परवानगी देतो। रम्या ऑफिसला जाण्याची तयारी करत असते, तर इकडे आनंद निवास मधील केस सोडवण्यासाठी नंदिनी पोलीस स्टेशन मध्ये जाते। तिच्यासोबत जीवा आणि काव्या देखील असतात। केस सोडवायला आलेल्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असतं, पण ती तिचा भूतकाळ सांगत असताना काव्या आणि जीवाला देखील त्यांचा भूतकाळ आठवत असतो। त्यांचं प्रेम, एकमेकांना दिलेलं वचन त्या दोघांना आठवत असतं। तर इकडे रम्याला ऑफिसच्या लुक मध्ये पाहून वसू आत्या हा सगळा काय प्रकार आहे हे विचारते। तेव्हा मी पार्थ सोबत ऑफिसला जाणार आहे, असं रोज रोज चोरून पाहण्यापेक्षा रोज त्याच्यासोबत ऑफिस मध्ये राहीन। रम्याचं असं ऐकून वसू आत्याला भीती वाटते की रम्या आणखी काही गोंधळ तर घालणार नाही ना। तर इकडे पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिल्याबद्दल नंदिनी तिला समजावत असते। नवरा बायको म्हणून आपलं एकमेकांना ठाऊक असलं पाहिजे, दोघांमध्ये विश्वास गरजेचा आहे असं सांगत असताना जीवा आणि काव्याला आपली चूक लक्षात येत असते। तर इकडे पार्थ ऑफिसला जात असताना मानिनी विचारते की अरे ऑफिसला अजून गेला नाहीस? तर यावर पार्थ म्हणतो की मॅडम येत आहेत ना। मानिनीचा गैरसमज होतो की पार्थ काव्यासाठी थांबलाय, पण इतक्यात तिथे रम्या येते आणि रम्या पार्थ सोबत ऑफिस मध्ये एकत्र काम करणार आहे हे ऐकून तिला धक्का बसतो। यावर मानिनी म्हणते की हे सगळं काव्याला माहित आहे का, बाबांना माहित आहे का? तर यावर पार्थ म्हणतो की मी हे सगळं सावरून घेईन आणि रम्या आणि पार्थ ऑफिसला जायला निघून जातात। पोलीस स्टेशन मधील केस संपल्यानंतर जीवा आणि काव्या जायला निघतात। त्यामुळे आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या जीवाला रागात विचारते की मस्त चाललंय ना तुझं आणि ताईचं, डिनरला काय जाताय, उशिरा घरी काय येताय? यावर जीवा ओरडून तिला म्हणतो की मी त्या रात्री दारू प्यायलो होतो, नंदिनीने मला पोलिसांच्या तावडीतून सोडवलंय। हे सगळं ऐकून काव्या शॉक होते, पण ती त्याला खडसावून सांगते की अजूनही तू फक्त माझा आहेस आणि तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे। त्यामुळे आता मालिकेच्या पुढच्या भागात काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।